बघा 25 मार्च 8:18 झालेले आहेत. सो आपण या ठिकाणी जो पहिला पॅटर्न घेऊन येतोय त्या पॅटर्नचं नाव आहे पोल विथ फ्लॅग. ठीक आहे, पोल विथ फ्लॅग. तर या पॅटर्नचं काय वैशिष्ट्य आहे का, पोल विथ फ्लॅग असे जो पहिलं नाव आहे. त्याचबरोबर याला काही काही जण फक्त फ्लॅग पॅटर्न पण म्हणतात. त्याच्यानंतर याला काही काही जण म्हणतात रेक्टँगल पॅटर्न. ओके, काही जण याला म्हणतील रेक्टँगल पॅटर्न, काही जण याला म्हणतील बॉक्स थिअरी, असंही काय म्हणतील बॉक्स थिअरी. ठीक आहे. त्याच्यानंतर एक मार्केटमध्ये ग्रेटेस्ट ट्रेडर होऊन गेलेला आहे, त्यांचं नाव आहे निकोला डार्वास. ओके, निकोला डार्वास असं त्यांचं नाव आहे. तर निकोला डार्वास कोण होते, तर निकोला डार्वास होते एक बार डान्सर. आणि या बार डान्सरनी काय केलं होतं की मार्केटमध्ये म्हणजे हे रात्री बारमध्ये डान्स करायचे. अमेरिकेतले 1960 मध्ये पुस्तक खूप गाजलं होतं, हाऊ आय मेड $10 million. तर ते खूप पुस्तक यांचं गाजलेलं होतं 1960च्या दशकामध्ये. तर त्यावेळेला यांनी काय करायचे की बारमध्ये रात्रीचे डान्स करायचे आणि यांना एका ठिकाणी यांनी प्रोग्राम केला. त्या प्रोग्रामच्या जे ऑर्गनायझर होते त्यांनी त्यांना पेमेंट दिलं नाही. आता पेमेंट नाही दिलं म्हणल्यावर ते सारख्या पेमेंटला त्यांना हटकायला लागले की माझं पेमेंट द्या. तर ते म्हणले ठीक आहे, आम्ही पेमेंट तर तुम्हाला नाही देऊ शकत, पण त्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला शेअर्स देतो. मग त्याने चांगल्या कंपनीचे शेअर्स या निकोला डार्वासला दिले. ते शेअर्स त्यांना मिळाल्यानंतर त्याने ते शेअर्स घेऊन थोड्या दिवस होल्ड केले आणि त्याच्यानंतर त्यामध्ये खूप चांगला त्यांना प्रॉफिट झाला. आता हे निकोला डार्वास ऑलरेडी कॉमर्समध्ये ग्रॅज्युएट झालेले होते त्या काळी, त्यामुळे त्यांना मार्केटची थोडीफार ऑलरेडी माहिती होती, फंडामेंटल्स वगैरे माहीत होतं. नंतर त्यांनी ठरवलं की रात्री जेव्हा आपण बारामध्ये डान्स करतोय तर दिवसभर आपण थोडंसं ॲनालिसिस करून शेअर्समध्ये काय ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट्स करता येते का बघूयात. मग त्यांनी थोडंसं शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट्स अशा गोष्टी करण्यास सुरुवात केली आणि स्लोली त्यांनी सुरुवातीला तर त्यांचा लॉस झाला, पण नंतर त्यांनी स्वतःच पॅटर्न एक डेव्हलप केला. त्याला नाव दिलं निकोलास डार्वास बॉक्स थिअरी. डार्वास बॉक्स थिअरी असं त्याला नाव दिलं आणि त्यांनी बॉक्स पॅटर्न क्रिएट केला होता आणि त्या बॉक्स पॅटर्नच्या बेसिसवरती त्यांनी खूप चांगले पैसे कमवले होते. त्यानंतर शेवट त्यांच्या वयाच्या एकदम शेवटी त्यांनी बुक्स ते लिहिलं होतं, हाऊ आय मेड $10 million. आणि ते बुक पण खूप त्या काळी व्हायरल आणि खूप फेमस झालेलं होतं. तर एक बार डान्सरनी कसे मार्केटमधून हजारो कोटी रुपये कमवले ते त्याची टोटल एक ती स्टोरी आहे आणि त्यांचं डार्वास बॉक्स थिअरी खूप जास्त वर्ल्ड वाईड फेमस आहे. सो ती डार्वास बॉक्स थिअरी, पोल विथ फ्लॅग पॅटर्न, रेक्टँगल पॅटर्न आणि बॉक्स थिअरी हे सगळंच एकाच पॅटर्नमध्ये बनतं. सो हा पॅटर्न कसा क्रिएट होतो तो आपण या ठिकाणी आजच्या क्लासमध्ये डिस्कस करणार आहोत. तर सुरुवातीला हा पॅटर्न कसा बनतो बघा, जर पोल विथ फ्लॅग असेल ना तर सिंपल आहे की हा एक पोल आणि त्याचा हा फ्लॅग बनतो, याला आपण म्हणतो पोल विथ फ्लॅग. पण आपल्याला आता या पोल विथ फ्लॅगला कशा प्रकारे ड्रॉ करायचं आहे मार्केटच्या स्ट्रक्चरनुसार ते आपण बघूयात. सो सुरुवातीला मार्केट ज्यावेळेला अपवर्ड डायरेक्शनमध्ये असतं तेव्हा ते सरळ असं वर 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 जातं. सरळ एकदम स्ट्रेट फॉरवर्ड गेल्यानंतर ते थोड्या दिवसासाठी रेंज बाउंड होतं, या प्रकारे रेंज बाउंड होतं आणि नंतर ती रेंज ब्रेक करून असं वरती जायला चालू करतं. सो या रेंजमध्ये जे स्टक होतं, जे इथं अडकतं, याला आपण म्हणतो बॉक्स. सो हा तुमचा बनला बॉक्स किंवा याला तुम्ही म्हणू शकता फ्लॅग. आणि याचा हा फ्लॅगचा हा खालच्या बाजूला पोल याचा म्हणू शकता, हा तुमचा पोल असेल, पोल किंवा रॅली. सो बेसिकली याला रॅली बेस्ड ड्रॉप असं पण म्हणतात. आता रॅली बेस्ड ड्रॉप म्हणजे काय, सरळ स्ट्रेट स्टॉकमध्ये रॅली आली, नंतर एक त्याचा बेस बनला आणि नंतर परत वरती गेलं. सो हे जे मधलं आहे या मधल्याला कन्सोलिडेशन म्हणायचं किंवा याला बॉक्स म्हणा किंवा याला डार्वाची बॉक्स थिअरी पण म्हणू शकता. आता याच्यामध्ये बाय सेल एंट्री कशा प्रकारे प्लॅन करता येते ते पण तुम्हाला मी सांगतो की कशा प्रकारे याच्यामध्ये आपण बाय सेलसाठी जाऊ शकतो. 1 मिनिट हा. ओके. तर तुम्हाला जर याच्यामध्ये एंट्री करायची असेल, तर हा जो बॉक्स तुम्ही ड्रॉ करताय, सपोज की आपण अशा प्रकारे हा बॉक्समध्ये हे स्टक झालेला आहे आणि इथं आपण एक असा बॉक्स ड्रॉ केला. ठीक आहे. तुमचा स्टॉक या बॉक्समध्ये स्टक आहे. आता त्यानंतर या बॉक्सच्या ज्यावेळेला कोपऱ्याच्या वर एक कॅन्डल इथं फॉर्म होते या प्रकारे. ओके. सो ही तुमची एंट्री कॅन्डल असेल. इथं तुम्ही एंट्री करायची बॉक्सच्या वरती क्लिअर कॅन्डल बनल्यानंतर इथून सरळ हा स्टॉक वर जायला चालू करतो. एकदम स्पीडमध्ये वर जातो. पण बिफोर दॅट स्टॉकमध्ये ऑलरेडी एक रॅली आलेली पाहिजे. म्हणजे सरळ वर, 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 वर गेला, रेंजमध्ये अडकला, रेंजचा ब्रेकआउट करून वरती गेला. सो अशा स्ट्रक्चरमध्ये आपण काय करू शकतो, तर या स्टॉकला आपण इथं बाय करा. इथं जर तुम्ही आपण बाय केलं, तर या बॉक्सच्या लोच्या खाली इथं तुम्हाला एक एस-एल लावायचा आहे, स्टॉप लॉस लावायचा आहे आणि याला तुम्हाला घ्यायचं आहे स्विंग ट्रेडिंगच्या पर्पजने. ओके. स्विंग किंवा पोझिशनली या स्टॉकला तुम्हाला बाय करायचं आहे फॉर द पिरियड ऑफ एक 15 दिवस, 10 ते 15 दिवस, 20 दिवस, महिनाभर, 2 महिना, ह्या हिशोबाने तुम्हाला या ठिकाणी याच्यामध्ये ट्रेड बनवू शकता. तुम्हाला बरोबर ही थिअरी लक्षात आली असेल की पोल विथ फ्लॅग, फ्लॅग, रेक्टँगल, बॉक्स टेक्निक किंवा निकोलास डार्वास बॉक्स टेक्निक काय असतं. आता ह्याच टेक्निकच्या याच्यावरती आपण ना काय करणार आहे की काही ठिकाणी आपल्याला ट्रेड कसे करता येतात आणि हा पॅटर्न ॲक्च्युली चार्टवरती कसा बनतो हे आपण बघणार आहे. ह्याच्यासाठी जो तुम्हाला टाइम फ्रेम यूज करायचा आहे तो 1 डे टाइम फ्रेम यूज करायचा आहे, लक्षात राहू द्या.
तुम्ही जर याला 15 मिनिटावर 5 मिनिटांवर यूज केला तर तुम्ही फसण्याची शक्यता जास्त आहे. पण तुम्ही जर फॉरेक्स ट्रेडिंग करत असाल म्हणजे गोल्ड, सिल्वर, क्रूड ऑइल किंवा क्रिप्टोकरन्सी काय करत असाल, तर तुम्ही याला कुठल्याही टाईम फ्रेमवर यूज करू शकता. तिथे काही बंधन नाही आहेत. पण इंडियन मार्केट करतोय ना, तर याला 1 डे टाईम फ्रेमवरतीच आपल्याला यूज करावं लागेल. आता मी याला या ठिकाणी घेतो 1 डे टाईम फ्रेमवरती आपल्या चार्टवरती. सो इथे मी चार्ट ओपन करतोय आपल्या काईटचा आणि झेरोदाच्या चार्टवरती आपण हे समजून घेऊयात. सो आता मी जे नॉर्मल जुने स्टॉक आहे त्याच्यामध्ये तोच घेतो. पहिला आपण युनियन बँक एक स्टॉक बघा पकडलेला आहे ऑलरेडी. 180 ला आलेला आहे. 191, 192 ची बाईंग आपण दिले. आज वाढलेला स्टॉक पण डोंट वरी तुमच्याकडे पहिला असेल ना तर होल्ड करा. काही प्रॉब्लेम नाहीये. तसाच तसा स्टॉक होल्ड करून ठेवा. तुम्हाला प्रॉफिटमध्ये आणेल. पण तो कसं आहे ते सगळं मार्केट खाली गेलं तर काहीच वर जाणार नाहीये. त्याच्यामुळे हा वर जायला तयार नाही. पण होल्डमध्ये राहू द्या काही प्रॉब्लेम नाही. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये एक बॉक्स टेक्निक बऱ्याच वेळा बनलेला आहे बघा. 2-3 वेळा हे बनलेलं आहे. तर आता मी या 2 वेळा तुम्हाला हे ड्रॉ करून दाखवतो की कशा बनलेला आहे बघा. तर बेसिकली काय होतं बॉक्सच्या आतमध्ये डबल बॉटम बनण्याचे चान्सेस असतात. आता इथं जर मी बघितलं तर काय दिसतंय बघा हे सरळ स्ट्रेट वर गेलेलं आहे बघा. सरळ वर गेलेलं आहे. हे वर गेल्यानंतर तुम्ही जर इथे गेलात तर या ठिकाणी तुमचा रेक्टँगल प्रॉपरली सेट होतोय बघा. हा रेक्टँगल प्रॉपरली सेट झालेला आहे. आता या रेक्टँगलच्या आतमध्ये तुम्हाला डबल बॉटम पॅटर्न दिसतोय. बरोबर रेजिस्टन्स ब्रेक करून इथं मस्त तुम्हाला एक ब्रेकआउट पण प्रॉपरली मिळत आहे बघा. या ठिकाणी जर बघितलं तर इथे तुम्हाला ब्रेकआउट मिळतोय आणि या ब्रेकआउटवर म्हणजे 160 ते 162-63 च्या आसपास तुम्हाला याला बाय करायचंय. त्याच्यानंतर बाय केल्यावर किती छान प्रकारे हा वरती गेलेला बघायला तुम्हाला मिळतोय बघा. 160 नंतर तो ₹200 ऑलमोस्ट टच करून परत खाली आलेला बघायला मिळतोय. पण एवढा वेळ कुठे थांबत नसतं. तुम्ही जर 160 ला घेतलाय तर 175, 176 ला लगेच आउट करा. साधारण 10% मुवमेंट तुम्हाला याच्यामध्ये मिळते. आता याचा जो स्टॉप लॉस आणि टार्गेट तुमचं काय राहील ते तुम्हाला सांगतो मी. तर सुरुवातीला आपल्याला पाहिजे एक प्रॉपर स्टॉप लॉस. तर स्टॉप लॉस तुम्हाला या बॉक्सचा लो जो आहे या इथे तुम्हाला एक एसएल सेट करायचा आहे बघा. जिथं मी ब्लू कलरची लाईन ड्रॉ केलेली आहे हा तुमचा राहील एसएल म्हणजे इथं खाली आलं तर बाहेर पडायचं. आता टार्गेट काढण्यासाठी 1 डे चार्टला 1 वीक मध्ये कन्वर्ट करायचं. आता ह्याला मी 1 वीक मध्ये कन्वर्ट केलेलं आहे आणि 1 वीक मध्ये जर रिसेंट हाय बघायचं कुठला आहे. सो जर तुम्ही इथं बघितलं तर याचा रिसेंटचा एक हाय तुम्हाला मी दाखवतो ड्रॉ करून. तेव्हा इथे एक रिसेंट हाय येतोय ₹163 आसपास. सो तो ब्रेक झाल्यावर आपण एंट्री करतो म्हणजे 163 हाय ब्रेक झाल्यानंतरच आपली एंट्री होते या ठिकाणी. त्याच्यानंतर दुसरा जुना एखादा हाय आहे का बघूयात. जर जुना हाय असेल तर ते आपलं टार्गेट जुना हाय इथं निघून येतो एक. तर हा जवळ-जवळ 2015 सालचा हायस्ट पॉइंट आहे बघा 193. सो 193 च्या पॉइंटला तुम्हाला याच्यातून एनी हाऊ एक्झिटच करायचं ठेवायचं नाहीये. कारण तेच तुमचं टार्गेट आहे. सो तुम्ही वीकली चार्ट जर घेतला ना तर तुम्हाला जुना याचा हाय कधी होता तो बघायचा. त्या हायपाशी सगळेजण एक्झिट मारणार आहेत. तर तोच तुमची या ठिकाणी एक्झिट पॉइंट तुमचा असणार आहे. सर आम्ही परत वीकमधनं 1 डे मध्ये कन्व्हर्ट करतो. ठीक आहे. सो बघा तुम्हाला सर्वांना समजलं असेल की कशा प्रकारे हा पोल विथ फ्लॅग पॅटर्न क्रिएट होतो. कशा प्रकारे पोल विथ फ्लॅग पॅटर्न बनतो आणि त्याच्यावरती कसं ट्रेड करायचं. आता आपण हे रॅन्डम स्टॉक घेतलेला आहे तर रॅन्डम स्टॉक्समध्ये पण तुम्हाला पोल विथ फ्लॅगचा पॅटर्न मिळू शकते. आता तुम्हाला याला जर प्रोफेशनली राईट नाव कोणत्या स्टॉकमध्ये पोल विथ फ्लॅग बनलेला आहे ते जर शोधायचं असेल तर ते कसं शोधा. आता बघा सध्या मार्केट खूपच जास्त बेरिश आहे त्याच्यामुळे तुम्हाला बुलिश पॅटर्न मिळणं खूप डिफिकल्ट आहे. तरी पण आपण या ठिकाणी हे पॅटर्न शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. जस्ट 1 मिनिट 1 मिनिटाचा वेळ द्या मला मी कम बॅक करतो लगेच. ओके. आता इथे मी प्लस वरती जातोय आणि नवीन विंडो घेतलेली आहे. आता या विंडोमध्ये एक वेबसाईट बघा मी वारंवार शिकवतो. त्या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे TSR. TSR म्हणू शकता किंवा TSR जर नाही आलं तर याला नाव टाका टॉप स्टॉक रिसर्च वेबसाईटचं नाव आहे. टॉप स्टॉक रिसर्च गुगलवरती टाकलं तर डायरेक्ट इथं लिंक वरती येऊन इथं तुम्ही येऊ शकता. टॉप स्टॉक रिसर्च नावाची वेबसाईट आहे. साईट माझ्याकडे ओपन झालेली आहे टॉप स्टॉक रिसर्च. ठीक आहे. याचा लोगो पण वरच्या बाजूला बघू शकता असा TSR वरती लोगो येते. टीला यांनी बऱ्यापैकी हॅमरमध्ये कन्वर्ट केलेला आहे. तर असा याचा लोगो येतोय. आता याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला इथं मेनू दिसतात. या मेनूमध्ये खाली तुम्हाला यायचं आहे पॅटर्न नावाच्या मेनूमध्ये. इथं पॅटर्न नावाचा मेनू दिसतोय. या पॅटर्न नावाच्या मेनूवर आल्यानंतर तुम्हाला इथं 2 आहेत. एक आहे पॉप्युलर चार्ट पॅटर्न तिथेही जाऊ शकता आणि दुसरा चॅनल नावाचा मेनू आहे. दोन्ही पण ठिकाणी तुम्हाला फ्लॅग पॅटर्न मिळतील. आता मी सुरुवातीला जातो पॉप्युलर चार्ट पॅटर्नवरती. आता पॉप्युलर चार्ट पॅटर्नवर गेल्यानंतर तुमच्याकडे बुलिश पॅटर्न आणि बेरिश पण मिळत आहेत. सो इथं बुलिश पॅटर्नमध्ये तुम्ही बघू शकता. हे बघा. बुलिश फ्लॅग पॅटर्न या ठिकाणी तुम्हाला दिसतोय. आता यांनी ऑलरेडी स्क्रीनवर बनवून ठेवलेला आहे. याच्यावर आपण क्लिक करूयात. हे तुम्हाला स्टॉक दाखवतील. तर यांच्या म्हणण्यानुसार 2 स्टॉकमध्ये हा फ्लॅग पॅटर्न बनलेला आहे. ऑइल आणि TI. TI म्हणजे तिलकनगर इंडस्ट्रीज ही नगरची कंपनी आहे ही बेसिकली बघा. सो स्टॉकचं नाव आहे ऑइल. आपण बघूयात की ह्यांच्या मतानुसार ऑइलमध्ये खरंच हा फ्लॅग पॅटर्न बनतोय का?
आता हे सांगतात पण यांचं ऐकायचं नाही, आपल्या मनानं चेक करायचं. सो या ठिकाणी मी ऑइल इंडियाचा स्टॉक घेतोय बघा. ठीक आहे. ऑइल इंडियाचा स्टॉक घेतलेला आहे आणि नो डाऊट की पोल विथ फ्लॅग बनलेला आहे, बट ब्रेकआउट नाही झालेला. आता तुम्ही जर बघितलं बिफोर दॅट म्हणजे हे रेंज अबाउंड व्हायच्या अगोदर मस्त त्याच्यामध्ये एक रॅली झालेली आहे बघा. चांगली रॅलीवरती झालेली आहे. आता रॅली झाल्यानंतर हा बिचारा एका रेंजमध्ये अडकून बसलाय. ठीक आहे, तुम्ही बघू शकताय बघा. एका रेंजमध्ये स्ट्रक झालाय. आता ज्यावेळेला रेंजचा ब्रेकआउट होईल त्यावेळेला आपल्याला बाय करूया 520च्या वरती. तोपर्यंत यात बाईंग एंट्री नाहीये. पण बॉक्समध्ये अडकला एवढं मात्र नक्की आहे. त्याच्यानंतर मी पुढचा घेतोय तिलकनगर इंडस्ट्री. सो याला फक्त टी-आय टाकलं तरी तिलकनगर इंडस्ट्री येते. खूप युनिक बिझनेस आहे बघा तिलकनगर इंडस्ट्रीचा. तुम्ही जाऊन Googleवरती वगैरे चेक करा. आता बॉक्स तर याच्यात बनलाय, पण बॉक्स बनण्यापूर्वी जी रॅली पाहिजे असते ती रॅली बनलेली नाहीये. बॉक्समध्ये मात्र स्ट्रक झालेला आहे. डार्वास बॉक्सनुसार हा प्रॉपरली ह्याच्यामध्ये बनलेला तुम्हाला बघायला मिळतोय बघा. इथं हा प्रॉपरली या प्रकारे बनतोय. एकदम प्रॉपरली बनलेला आहे. तर याचा ब्रेकआउट झाला तर वरती जाईल. त्याच्यामध्ये डबल बॉटम वगैरे मल्टिपल पॅटर्न याच्यामध्ये बनवू शकतात. आता तुम्ही याला वेगळ्या पद्धतीने पण यूज करू शकता. तर ती पद्धत मी सुरुवातीला चेक करून बघतो, की ह्याच्यावरती चालू शकते का? काईटवरती. जर चालली तर ठीक. आता हे डेमो अकाउंट आहे माझं काईटचं, रिअल अकाउंट नाहीये. सो मी ह्याच्यामध्ये चेक करून बघतो. जर मेथड चालली तर ठीक, नाही चालली तर मी तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यूच्या साईटवरती दाखवतो. सो बघा हे तुमचं ॲप ओपन झाल्यानंतर तुम्हाला सेटिंग्समध्ये जायचं आहे. झिरोदा म्हणजे कुठला पण तुमचा ॲप असू द्या, त्याच्या सेटिंगमध्ये यायचंय. सेटिंगवर आल्यावर खाली तुम्हाला मेनू दिसतात बघा. ट्रेडिंग व्ह्यू आणि चार्ट आयक्यू असे 2 मेनू येतात. एकदम खाली बॉटमला चेक करा. सर्वांनी बॉटमला बघा. ट्रेडिंग व्ह्यू आणि चार्ट आयक्यू असे 2 मेनू तुमच्या समोर दिसतायत. ह्याच्यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे चार्ट आयक्यूच्या मेनूवरती. आता मी चार्ट आयक्यूला क्लिक केलेलं आहे आणि त्यानंतर याला मी बॅक घेतो. परमनंट तर आपण ट्रेडिंग व्ह्यू वापरतोय, पण आता मी चार्ट आयक्यू घेतलेला आहे. आता चार्ट आयक्यू घेतल्यानंतर मी कुठलातरी एक रँडम स्टॉक या ठिकाणी घेतो बघा. जसं की माझ्याकडे स्टॉक आहे समजा अंबुजा सिमेंट हा स्टॉक मी घेतो. त्याचा चार्ट ओपन करतो. आता आपण कंपनी बदललेली आहे. कंपनी आहे चार्ट आयक्यू. सो तुमच्यासमोर चार्ट आयक्यूचा चार्ट मी घेतलेला आहे. माझा कुठलातरी आय थिंक इंडिकेटर चालू आहे. आता वरच्या बाजूला तुम्हाला मेनू दिसतात बघा. कॅन्डल, वन डे, एक डोळ्यासारखं साईन दिसते आणि पुढे एफएक्स. त्या एफएक्सला क्लिक करायचं आहे. एफएक्स म्हणजे इंडिकेटर. आता इथलं मी इंडिकेटर पहिला डिलीट करतो. आता हा सगळे इंडिकेटर इथे ओपन झाले आहेत. खूप चांगला आहे बघा हे. काही इंडिकेटर बघायला खूप चांगला आहे हे सिस्टम. तर इथं सर्च एफएक्समध्ये यायचं आहे तुम्हाला आणि सर्चमध्ये यायचं आहे. आता एक मिनिट सर्चमध्ये क्लिक होत नाहीये बहुतेक. हां, ओके. तर इथं टाइप करा DAR. हे बघा. DAR टाइप केल्यावर डार्वास बॉक्स इकडे आलेला आहे बघा. नीट सर्वांनी लक्ष द्या. थोडंसं झूम करून बघा म्हणजे तुम्हाला दिसेल. स्टडीजमध्ये जायचं आहे म्हणजे एफएक्सवर जाऊन डार्वास करायचा. मी काय केलंय ना परत एकदा रिपीट करून तुम्हाला दाखवतो. तर मी गेलोय माझ्या चार्टवरती. अपस्टॉक, झिरोदा, एंजल वन, ग्रो सगळीकडे आहे हे. सेटिंग्समध्ये तुम्हाला यायचं आहे. सेटिंगमध्ये सगळ्यात शेवटी आलात ना तर तुम्हाला एक आपण चार्ट वापरतोय ट्रेडिंग व्ह्यूचा आणि दुसरी कंपनी आहे चार्ट आयक्यू. म्हणजे तुम्हाला चार्ट दाखवणाऱ्या 2 कंपन्या आहेत. ट्रेडिंग व्ह्यू ग्लोबल कंपनी आहे. जगातली सगळी लोकं 90% लोकं ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट वापरतात. थोडीफार लोकं इतर वेगळा वापरतात. दुसरी एक चार्टची आपली कंपनी आहे ज्याचं नाव आहे चार्ट आयक्यू. सो आपण या ठिकाणी जी कंपनी यूज करतोय आता किंवा ज्याचा चार्ट आपण बघणार आहे तो चार्ट आयक्यू कंपनीचा चार्ट आहे. सो मी चार्ट आयक्यूवरती इथं क्लिक केलेलं आहे. त्याच्यानंतर मी बॅकला घेतो. वॉच लिस्टमध्ये येतो आणि इथं मी एक स्टॉक समजा ओपन केला आर-व्ही-एन-एल. खूप लोक ह्यात अडकलेले आहेत बघा आर-व्ही-एन-एलमध्ये. आता याच्यावरती आल्यानंतर काय करायचं वरती एफ-एक्स नावाचा तुमच्याकडे मेनू आहे. सो या एफ-एक्स मेनूला मी क्लिक केलं. सर्चमध्ये गेलो आणि सर्चमध्ये मी इथं टाइप करतोय DAR. सो DAR टाइप केला का डार्वास बॉक्स आलेला आहे. मी डार्वास बॉक्सवर क्लिक करतो. आता डार्वास बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर हे डार्वासचं जे बॉक्स आहेत ना ते ऑटोमॅटिक प्लॉट व्हायला चालू झाले बघा चार्टवरती. बघू शकता तुम्ही. ऑटोमॅटिक बॉक्स इकडे आलेला आहे. आता या बॉक्सचा जो लो आहे ना, त्या लोच्या खाली तुम्हाला ती एंट्री मिळते बघा बरोबर कोपऱ्याच्या खाली. सो तिथं खालच्या बाजूला कॅन्डल मध्ये सगळं खाली, खाली, खाली घसरायला चालू होतंय. मी ट्राय करतो हा याचा ब्रश चालतोय का बघायला. 1 मिनिट. ओके. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर तुमची जी एंट्री आहे ती बघा या ठिकाणी बनते. हे बघा. तर जिथं मी बाण दाखवलेला आहे तिथं तुमची एंट्री प्रॉपरली एंट्री तुमची तिथं सेट होते बघा. तर हे तुम्ही अशा प्रकारे करू शकता. आता फक्त इथे एवढंच बनतंय असं नाहीये. तर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतील. आता अजून तुम्हाला मी काही गोष्टी यात दाखवतो. तर थोडंसं बॅक साईडला गेलं तर अजून याच्यात ऑटोमॅटिक जिथं-जिथं तुमचा बॉक्स बनलेला असेल ते ऑटोमॅटिक तो फाइंड आउट करून तुम्हाला दाखवेल. हे बघा इथं बॉक्स बनलेला आहे याचा. तर तुम्ही बाय कुठं कराल बॉक्सच्या वरच्या कोपऱ्यात तुम्हाला बाय करायचं एकदम वरच्या कोपऱ्यात. जिथे की बघा ग्रीन कॅन्डल बनलेली आहे. तिथं बाय करा तिथून सरळ-सरळ वर जायला चालू करते. परत दुसरा ग्रीन कलरचा बॉक्स बनलेला आहे. पण त्याच्यावर कॅन्डल बनलेली आहे. त्यानंतर परत बॉक्समध्ये अडकला बॉक्सच्या खालच्या बाजूला कॅन्डल बनली. सेल साइडचा सिग्नल मिळाला. सरळ खाली-खाली जाते. हे फक्त डिलिव्हरीमध्ये तुम्हाला यूज करायचं आहे आणि तुम्हाला मी फक्त ही थिअरी जी आहे डार्वास बॉक्स थिअरी ही फक्त समजावू शकतो. अदरवाईज तर तुम्ही मॅन्युअली यूज करा. पण इथं ऑटोमॅटिक पण तुम्ही ह्या गोष्टी इथं करू शकताय बघा.
सगळं ऑटोमॅटिक बनतंय. बघू शकता तुम्ही. इथं पण ऑटोमॅटिक बॉक्स डार्वासने बनवून दिलेला आहे तुम्हाला. आणि बघा किती मस्त रेंज मोडमध्ये बॉक्सच्या वर ब्रेकआउट मिळाला, धड वर जायला चालू करते. सो पूर्वीचे पण बघा इथं मल्टिपल टाइम बॉक्स बनलेले आहेत बघा याच्यामध्ये पण. हे बघा, इथं पण तुम्ही बघू शकता. सो एकदम प्रॉपरली ही सिस्टम किंवा ही स्ट्रॅटेजी या ठिकाणी काम करते. तुम्ही ह्याचा यूज करू शकता. फक्त चार्ट बदलावे लागतील तुम्हाला, हे लक्षात राहू द्या. चार्ट बदलले तर तुम्हाला हे दिसेल. आता हातासारखं तुम्हाला इथं अजून काय-काय मी दाखवतो. तर इथे इफेक्ट्सवरती क्लिक केलं. हे मी डार्वासला जरा क्लिअर करून टाकतो. ठीक आहे. तर टाइप केलेलं आहे त्याला पण मी जरा एडिट करतो 1 मिनिट. ठीक आहे. आता इथं तुम्हाला तुम्ही जर बघितलं तर इथं ना सर्चमध्ये जायचं आहे आणि इथं टाइप करायचं तुम्हाला CAN बस. एवढंच टाइप करा. CAN. CAN टाइप केल्यावर तुम्हाला इथे बघा कॅन्डलस्टिक पॅटर्न्स. सो कॅन्डलस्टिक पॅटर्नवरती तुम्ही क्लिक करा. आता कॅन्डलस्टिक पॅटर्नवर क्लिक केल्यावर काय होतं बघा, तुम्हाला ना कॅन्डल सगळ्या शोधायची मॅन्युअली गरज नाही. हे ऑटोमॅटिक कुठली कॅन्डल कुठं बनली ते दाखवते. तुम्ही झूम करून दाखवतो बघा. इथे जर तुम्ही बघितलं तर यानं ऑटोमॅटिक सांगितलं की ते इंगल्फिंग कॅन्डल बनलेले. थोडं जर तुम्ही पुढे गेला तर इथे सांगते बघा 3 आउटसाइड सोल याला म्हणतात 3 आउटसाइड नावाची कॅन्डल बनलेली आहे. त्यानंतर स्पिनिंग टॉप नावाची कॅन्डल इथं बनलेली आहे. त्यानंतर बुलिश हारामी जी मी शिकवतो बऱ्याच वेळा, इथं बुलिश हारामी नावाची कॅन्डल बनलेली आहे. नंतर बघा इथं इंगल्फिंग कॅन्डल बनलेली आहे, जी की पोटातून बनते बरोबर. त्याच्यानंतर पुढे बघा इथं पण एक इंगल्फिंग कॅन्डलचं फॉर्मेशन झालेलं आहे. हरामी कॅन्डलचं फॉर्मेशन झालं आहे. हे ऑटोमॅटिक सगळ्या कॅन्डल बिंडल तुम्हाला फॉर्म फाइंड आउट करून देते बघा. बघू शकता ऑटोमॅटिक कॅन्डल म्हणजे तुम्हाला शोधायची गरज नाहीये. आणि हे काय केलेलं आहे मी तर सेटिंगमध्ये जाऊन फक्त चार्टची कंपनी बदलली. चार्ट IQ सेट केलं का तुम्हाला हे सगळं दिसायला चालू होतंय बघा. सगळं ऑटोमॅटिक येते. तुम्हाला फक्त टाइप काय करायचं आहे कॅन्डल्स. एवढं टाइप केलं का ते ऑटोमॅटिक येते. इंडिकेटरमध्ये हा रेडीमेड इंडिकेटर यांनी बनवून दिलेला आहे. आता अजून तुम्हाला थोडंसं मॅजिकल काही गोष्टी मी दाखवतो, की ह्याच्याकडे काय-काय स्पेशालिटी आहे. आता हे आपल्या ट्रेडिंगच्या चार्टवरती येणार नाही. तर हे तुम्हाला ना हे 1 मिनिट हां. आहे काहीतरी काढून टाकलं आपण चेक करूयात. खूप सारे इंडिकेटर आहेत बघा. तर हाय आणि लोचा जो बँड आहे ना, तो पण तुम्ही ह्याच्यामध्ये रेडीमेड लावू शकता. तिकडं तर तुम्हाला मॅन्युअल लावतोय, तो पण ह्याच्यामध्ये रेडीमेड आहे. आता जसं की इथं बघा हाय लो बँड दिसतोय. एच टाइप केला का तो येऊन जाईल तुमच्याकडं. तर इथं मी हाय लो बँडवरती क्लिक करतो. तर बघा हा बँड इथं आलेला आहे. तर हे काय करते ना, प्रिव्हियस कॅन्डलचा हाय आणि लोचा ऑटोमॅटिक बँड ह्याच्यात बनून जातो. हे बघा बनवू शकता. जसा बॉलिंजर बँड बनतो ना, तसा बॉलिंजर बँड सारखा हा ऑटोमॅटिक बँड बनतोय. सो इथं पण हाय लोचा बँड पण तुमच्याकडे रेडीमेड येऊ शकतो या माध्यमातून. मी याला डिलीट करतो जरा थोडंसं. कॅन्डलस्टिक पण डिलीट करतो, हाय लो पण डिलीट करतो. आता याच्यामध्ये एक हिस्टॉरिकल म्हणजे एच टाइप केलं तर ना, तर एक हिस्टॉरिकल व्हॉलॅटिलिटी नावाचा एक युनिक इंडिकेटर आहे, जो पेड आहे सगळीकडे. म्हणजे बाकीच्या वेबसाईटवरती पेड आहे, तो इथं तुम्हाला फ्रीमध्ये मिळतोय. सो हिस्टॉरिकल व्हॉलॅटिलिटीला क्लिक करा. आता एवढा ग्राफिकल प्रेझेंटेशन चांगलं नाहीये याचं, पण खूप चांगलं इंडिकेटर आहे. प्रेझेंटेशन खराब आहे ह्याच्यामध्ये बघा. ठीक आहे. सो याला पण डिलीट करून टाकूयात आपण. त्याच्यात एक इंट्राडे मोमेंटम नावाचा इंडिकेटर आहे. तो पण खूप चांगल्या प्रकारे काम करतो. मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवतो जरा 1 मिनिट. हे बघा इंट्राडे मोमेंटम इंडिकेटर नावाचा एक इंडिकेटर आहे. हा जर लावला तुम्ही तर इंट्राडेची कुठं मूव्हमेंट येते ते तुम्हाला कळू शकतं. पण याला इंट्राडे करताय तर 5 मिनिटावरती तुम्हाला बघावं लागेल. सो हे मी 5 मिनिट टाईम फ्रेमवरती घेतलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता की जिथं-जिथं तुम्हाला हे असं पाणी भरल्यासारखं दिसतंय बघा खालच्या बाजूला. जो त्या तळ्यात पाणी भरल्यासारखं, तर तिथं मोमेंटम आलेलं आहे असं म्हणायचं. म्हणजे हे भरून आलं की मोमेंटम आलं, इथं बाय साइडला जाऊ शकता. हे भरून आलं की मोमेंटम आलेला आहे. वरच्या बाजूला पण भरून येतं. हे बघा, हे वरच्या बाजूला जर भरून आलं, तर वरच्या बाजूला तुम्ही सेल साइडचा ट्रेड प्लॅन करू शकता आणि थोडासा ॲडव्हान्स इंडिकेटर आहे हा. हे बघा, जसं की वरच्या बाजूला बघू शकता, इथं भरून आलेलं आहे, तर वरून तुम्ही सेल साइडचा प्लॅन करू शकता. एकदम चांगल्या प्रकारे हा व्हॉलॅटिलिटी इंडिकेटर काम करतो. हा पेड आहे ट्रेडिंग व्ह्यूवरती. इकडे तुम्हाला फ्रीमध्ये मिळतोय बघा. खालच्या बाजूला जिथं भरवल्यासारखं दिसते पाणी भरवल्यासारखं, इथून तुम्ही बाय साइडचा ट्रेड प्लॅन करू शकता. किती छान वर गेलेलं आहे बघा. त्याच्यानंतर अजून थोडंसं तुम्हाला दाखवतोय बघा. इथं थोडंसं भरलेलं आहे. सो हे खालच्या बाजूला जर भरलेलं आहे, तर इथून तुम्ही बाय साइडचा ट्रेड प्लॅन करू शकता. एकदम बॉटमला एंट्री देते. किती छान वरती गेलेलं आहे बघा. हे बघा, इथं पण छान याचा भराव झालेला आहे. तर हे भराव झालं तर तुम्हाला वर जाणारा ट्रेड मिळू शकतो. हे बघा, इथं पण झालेला आहे खालच्या बाजूला भराव. तर एक्झॅक्टली त्याच्या वरच्या बाजूलाच बघा किती मस्त बाईंग आलेलं आहे. सो खूप चांगला इंडिकेटर हा काम करतो. पण एकट्या इंडिकेटरच्या बेसिसवर पैसे नसतात बनत. त्यासाठी यासोबत थोडं प्राइस एक्शनचं कॉम्बिनेशन यूज करावं लागेल तुम्हाला. त्यानंतर एक झिगझॅग नावाचा इंडिकेटर आहे ह्यांच्याकडे. तो पण खूप चांगल्या प्रकारे काम करतो. तो पण आपण तुम्हाला दाखवतो मी कसा करतोय तो. सो कॅन्डलस्टिक तर आहे. यांच्याकडे एक ऑटोमॅटिक हे पण फाइंड आउट करणार होतं. ऑटोमॅटिक पॅटर्न फाइंड आउट करणार होतं. बहुतेक त्यांनी बंद केलेला असावा. तरी पण आपण एकदा चेक करून बघूया आहे का तो. खूप आहेत बघा. नवीन इंडिकेटर पण यांनी खूप चांगले ॲड केलेले आहेत तिथं. बऱ्याच दिवसानंतर मी चेक केलेलं. ट्रू रेंज नावाचा एक इंडिकेटर आहे. हा पण खूप चांगला आहे. व्हीवॅप तर सर्वांना माहीतच आहे. ठीक आहे. मस्त आहेत बघा. एक सगळ्यात शेवटी लास्टला इंडिकेटर बघा झिगझॅग नावाचा. हा इंटरनेटला मी एकेकाळी खूप जास्त वापरत होतो झिगझॅग नावाचा इंडिकेटर.
तर काय करते बघा, तुम्हाला चार्टवरती थोडासा लहान करून दाखवतो मी. तर ऑटोमॅटिक जे झिगझॅग मूव्हमेंट आहेत ना, ते कॅच करते तुम्हाला. आणि जसं की एक बॉटम करून वर निघालं ना, तर तुम्ही इथे या ठिकाणी एंट्री प्लॅन करू शकता. एकदम वर जातंय. वरून रिव्हर्स मारताना खालच्या साईडला पण एंट्री प्लॅन करू शकता. तर हे तुम्हाला पण चांगलं इंडिकेटर आहे. मी एकेकाळी हा कम्युनिटीमध्ये खूप वापरलेला इंडिकेटर आहे. तर ऑटोमॅटिक टॉप आणि बॉटम तुम्हाला हे पकडून देते. ठीक आहे. मग तुम्ही समजा डिलिव्हरीमध्ये जर स्टॉक घेतला असेल, तर या झिगझॅगवर तुम्हाला एंट्री एक्झिट कळू शकते, की कुठे एक्झिट घ्यायचा, कुठे एंट्री करायची हे तुम्हाला ऑटोमॅटिक कळू शकतं. आणि जिथं बायचा वगैरे सिग्नल मिळतो, तिथे हे सिग्नल पण देतं बघा रेडीमेड. हे बघा. खूपच छान इंडिकेटर आहे. खूप छान इंडिकेटर आहे. तर हा पण तुम्ही याच्यातून प्लॅन करू शकता. सो एकंदरीत हा एक सेटअप आहे, जो की चार्ट आयक्यू नावाची कंपनी आहे, जो तुम्हाला चार्ट फ्रीमध्ये प्रोव्हाईड करते. सगळ्या वेबसाईटवर, सगळ्या टर्मिनल स्टॉक विरोधा इंजिनवर सगळ्यांकडे आहे. त्यासाठी काय करावं लागेल, तुमच्या प्रोफाईलमध्ये यायचं. प्रोफाईलमध्ये आल्यानंतर तुम्हाला त्याचे सेटिंग्समध्ये आणि इथून तुम्ही ते चेंज करू शकता. आता मी काय करतो, माझं जे पूर्वीचं होतं ट्रेडिंग व्ह्यू, तेच मी सेट करतो बघा. मी ट्रेडिंग व्यू सेट केलेला आहे, कारण आपल्याला त्याचा डिफॉल्ट सवय लागलेली आहे. त्यामुळे मी ट्रेडिंग व्यू सेट केलेला आहे. मला वाटतं की पॅटर्न तुम्हाला हा समजलेला असेल. खूप सोपा, इझी पॅटर्न होता, ज्याचं नाव होतं या ठिकाणी फ्लॅग पॅटर्न किंवा बुलिश फ्लॅग डार्वस बॉक्स थिअरी. आता हाच पॅटर्न तुम्ही इथं तुमच्या ब्राउझरवर येऊन परत कसा चेंज करू शकता ते सांगतो. एकतर आपण हा या वेबसाईटवरती आलेलो आहोत. याच्यामध्ये पॅटर्न नावाच्या मेनूमध्ये जातोय आणि तिथून पण काढू शकता. सो मी परत एकदा पॅटर्न नावाच्या मेनूवर येतो आणि पॅटर्नमध्ये इथे चॅनेल नावाचा वरून 3 नंबरला ऑप्शन येतो बघा, चॅनेल. सो चॅनेल नावाच्या मेनूवरती तुम्हाला यायचंय. आता चॅनेल नावाच्या मेनूवर आल्यानंतर इथे तुम्हाला 3 प्रकारचे चॅनल आहेत. असेंडिंग, डिसेंडिंग आणि रेक्टँगल. सो तुम्हाला जायचं रेक्टँगल चॅनलमध्ये आणि त्या रेक्टँगल चॅनल ब्रेकआउट आणि रेक्टँगल चॅनल मिळतोय. सो मी जातो पहिला ब्रेकआउटवरती. रेक्टँगल म्हणजे काय, आडवा, हॉरिझॉन्टल बॉक्स त्याला म्हणतो. HSCL, NLC इंडिया आणि त्रिवेणी टर्बाईन या 3 स्टॉकमध्ये हे म्हणतात की हॉरिझॉन्टल चॅनल मानलेला आहे. सो मी खालून वर जातो. म्हणजे पहिला त्रिवेणी टर्बाईनला या ठिकाणी बघतो. ही शुगर कंपनी आहे. इथेनॉल वगैरे करतं. इथेनॉल ब्लेंडिंगमध्ये पण टॉपचा प्लेयर आहे. ठीक आहे. तर मी घेतो त्रिवेणी टर्बाईन. शुगर कंपनी बेसिकली लक्षात राहू दे ही. आणि सध्या जर तुम्ही बघितलं तर पेट्रोल डिझेलच्या कमतरतेमुळे जरा शुगर कंपनीला भाव आलेला आहे. कारण ते CNG तयार करतायत आणि प्लस इथेनॉल पण तयार करतायत. सो याला मी घेतो त्रिवेणी टर्बाईनला 1 डे टाईम फ्रेमवरती. हे बघा, त्रिवेणी टर्बाईन मी घेतलेला आहे डे टाईम फ्रेमवरती. याचा व्यूमॅप काढून टाकू आपण. तर मस्त बघा, मागच्या 3 दिवसापासून जसं पेट्रोलचं काय आलेलं आहे तसं वाढलेलं आहे. पण मला ह्याच्यामध्ये कुठंच रेक्टँगल चॅनल दिसत नाही. यांना कुठे दिसला माहीत नाहीये. कुठंच मला रेक्टँगल चॅनल नाही दिसला. यांनी कुठून शोधून काढला यांनाच माहीत असावं. मग तो डाउन साईडला शोधलेला आहे. बट नाही, मला तर दिसला याच्या डबल बॉटम. सो डबल बॉटमचा हा ब्रेकआउट बनतोय 420च्या वरती. मग याला बाय करतो. पण लक्षात घ्या, शॉर्ट टर्मला ट्रेड आहे. 420ला घ्या, 440, 450ला आउट करा आणि सोडून द्या. लॉंग टर्ममध्ये काय पैसे बनवणारा स्टॉक नाही हा. कारण एक कंपनी आहे CIAN ॲग्रो. CIN ॲग्रो. मला माहीत असेल कोणाची कंपनी आहे ती. सगळं इथेनॉल त्यांच्याकडे आहे. NLC इंडिया. सो पुढचा स्टॉक आपला NLC इंडिया. NLC इंडिया. सो याच्यामध्ये पण बॉक्स बनलेला आहे, पण इथं पण प्रॉपर बनलेला नाहीये. सो त्यांनी कसा ड्रॉ केला आहे तुम्हाला मी आता क्विकली दाखवतो. हे बघा. त्यांनी जो ड्रॉ करायची त्यांची पद्धत आहे, ती ही पद्धत काहीशी त्यांनी वापरलेली आहे. सो नो डाउट की रेंजमध्ये स्टक आहे, पण ब्रेकआउट तर आपल्याला अजिबात मिळत नाहीये. ब्रेकआउट नाही तर याला घेण्यात पण अर्थ नाही. सो एकंदरीत हे 2 पद्धती तुमच्याकडे आहेत. पॅटर्नचा वापर करून तुम्हाला ट्रेड शोधण्यासाठी, म्हणजे कसे ट्रेड असतात, कुठे ट्रेड असतात, कशाप्रकारे तुम्ही शोधले पाहिजेत, काय असतात ते तुम्ही इथून जाऊन चेकआउट करू शकता. सो बेसिकली हे स्विंग ट्रेडिंगसाठी तुम्ही एक-एक टूल रोज शिकून घ्या. आता तुम्ही फक्त याच्या भरोश्यावर जर बसला, म्हणजे फक्त प्राइस एक्शन, सपोर्ट, रेजिस्टन्स, तर असं काय होणार नाहीये. तर त्यासाठी तुम्हाला याच्यासोबत ह्याच्या कॉम्बिनेशनला इंडिकेटर्स यूज करावे लागतील. मग तुम्ही कोणकोणते इंडिकेटर ह्याला वापरू शकता ते पण मी तुम्हाला नावं सांगतो. तर त्यासाठी तुमच्याकडे सगळ्यात प्रॉपर इंडिकेटर जो पाहिजे, याच्यावरती अप्लाय केलेला, तो पाहिजे मूव्हिंग एव्हरेज. तर इथं तुम्ही जावा, इथं टाइप करा मूव्हिंग एव्हरेज. सो मी फक्त मूव्हिंग एव्हरेज या ठिकाणी यूज करतो. आता हे तुम्हाला डिफॉल्टचं 9 पिरियडचं लावून देत आहेत. इथं सेटिंगमध्ये या आणि सेटिंगमध्ये इनपुटमध्ये तुम्ही याला 200 करा. सगळ्यात मेजर 200 मूव्हिंग एव्हरेज आहे. तुम्ही एकटं एवढं जरी वापरलं तरी चालू शकते बघा, 50 आणि 200. ठीक आहे. सगळ्यात इम्पॉर्टन्स तुम्हाला त्याचा 200 मूव्हिंग एव्हरेजला. सो 200च्या वर आहे तर स्टॉक एकदम प्रॉपर बुलिश आहे. 200च्या खाली तर प्रॉपर बेरिश आहे, असं म्हटलं जातं. सो इथून पण तुम्ही हे स्टॉक काढू शकता. आता या कोरोनामध्ये सॉरी, हे जे युद्धामुळे जे काही संकट आले त्याच्यामुळे एक स्टॉक आहे बघा, PG इलेक्ट्रोप्लास्ट. तर या स्टॉक्समध्ये पण थोडंसं मोमेंटम बनू शकतं येणाऱ्या काळामध्ये. बुलिश साईडचं मोमेंटम PG इलेक्ट्रोप्लास्टमध्ये. आज थोडासा वर गेला होता, पण परत त्यांनी काहीतरी बातमी दिली त्याच्यामुळे परत परत डाऊन साईडला गेलेला आहे. आता बाय साईडला तुम्हाला काही स्टॉक्स हवे असतील तर त्यासाठी सगळ्यात बेस्ट मी तुम्हाला 2 पर्याय दिलेले आहेत. एक दिलेला आहे टाटा गोल्ड ₹14 वाला आणि दुसरा पर्याय दिलेला आहे निफ्टी IT बीज. सो मी तुम्हाला ते दोन्ही पण लिस्टमध्ये या ठिकाणी ऍड करून दाखवतो. तुम्ही याला लगेच, मला वाटतं की इमिडिएट इफेक्ट नाही. उद्या मार्केट बंद आहे,
परवाच्या दिवशी लगेच तुम्ही बाय करू शकता. तर तुम्ही हे दोन्ही स्टॉक पण बाय करा. मी सर्च मध्ये घेतोय. 5 नंबर लिस्टमध्ये ठीक आहे, याच्यात ऍड करूयात आपण. तर इथं बघा तुम्हाला पहिला दाखवतो मी निफ्टी आयटी बीज. फ्री फ्री क्लासमध्ये पण याला मी घेतला होता बघा, निफ्टी आयटी बीज. हे बघा निफ्टी निपॉन इंडियाचा जो आहे ना तो घेऊन टाका, याला मी लिस्ट मध्ये ऍड करतो. वॉच लिस्ट मध्ये आपले ऍड झालेला आहे. सो निफ्टी आयटी बीज सगळ्यात खाली आला बघा, 32 रुपयाचा आहे. हे बाकीचे स्टॉक मला नाहीत बघायचे, तर हे सगळे डिलीट करून टाकतो. वळीने सगळे डिलीट करतो, एक पण नको. डिक्सन हे नॅशनल अल्युमिनियम झिंक, कॉपर, मुथूड, आयजीएल, एमजीएल, इन्फी, काहीच नको हे आपल्याला. ओके, वॉच लिस्ट आपली सेव्ह झालेली आहे. ठीक आहे, पहिला मी ऍड केलं बघा निफ्टी आयटी बीज, 32 रुपयाचा आहे. याला बाय करून टाका तुम्ही उद्या. आज थोडंसं डाऊन होतं पण बाय करा याला. दुसरा तुम्हाला एक बेस्ट आहे तो म्हणजे टाटा गोल्ड. आजच मुवमेंट आलेली आहे याच्यामध्ये मस्त. हा आहे किंमत चालू आपण 13.5 पकडला होता, आज 14 रुपयाला वरती गेला होता. 20 रुपयाला जाणार आहे हा. तर याच्या क्वांटिटी बल्कमध्ये भरपूर घ्या. म्हणजे काय होते की कमी याचा आहे तर तुम्ही याला ना असं 13चा जास्तीत जास्त 20 लागणार आहे. 13चा 20 होईल पण 2-3 वर्ष जातील. तर गोल्डची प्राइस बघा आता चालू आहे 1,39,000 रुपये गोल्डची प्राइस. तर हा 13 रुपये 97 चालू आहे. जसा गोल्ड 1,40,000ला गेला का हा 14 रुपयाला जाणार. ह्या फ्रॅक्शन्स मध्ये तो चालणार आहे. त्याच्या थोडाफार 1-2 रुपये वर खाली राहू शकतो पण गोल्डच्या हिशोबाने हा वरती जाईल. तर सगळ्यात स्वस्त आणि मस्त इन्व्हेस्टमेंट आहे तुमच्यासाठी. मी तर म्हणेल केला 1,00,000 रुपयाचा मिनिमम 1,00,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट तुम्ही टाटा गोल्डमध्ये करा. आणि बेसिकली काय होईल की गोल्ड तुम्ही आज 1,40,000ला जो बघताय तो भविष्यात 2 लाखाला जाणार आहे. सो ज्यावेळेला तो 2 लाखाला जाईल त्यावेळेला तुमच्याकडे साधारण 50% आसपासचा रिटर्न बनतोय. सो ज्याला 50% आसपासचा रिटर्न बनेल त्याला 1 लाखावरती जर 50% 1,50,000 रुपये तुमचं टोटल व्हॅल्यू बनते. आणि ते विकाणी रिअल गोल्ड तुम्ही विकत घ्या 1 वर्षानंतर. 1 वर्षात गोल्ड 2 लाखाला पोहोचेल. सिल्वरमध्ये नका जाऊ, फक्त गेलं तर गोल्डमध्ये जा. सिल्वरमध्ये कधी पण व्हॉलॅटिलिटी येऊ शकते, डाऊन साईडला पण जाऊ शकतो. सो आयटी बीज मध्ये खूप जास्त डेंट ऑलरेडी आलेला आहे, म्हणजे खूप जास्त क्रॅश झालेला आहे. म्हणून आयटी बीज एक काढलाय आणि टाटा गोल्ड काढलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मी एकदम अल्ट्रा लॉंग टर्म साठी देतोय. आता मी पर्सनली जो तुम्हाला स्टॉक सांगतोय ना तो मी पर्सनली पण घेतोय, लक्षात राहू द्या. आणि मी जर स्टॉक एखादा घेतला लॉंग टर्म साठी तर माझं टार्गेट असतं कमीत कमी 10-15 वर्ष ते 20 वर्ष. सो मी याला 10 वर्षाच्या हिशोबाने तरी ट्राय करीन बघा. कमीत कमी स्टॉकचं नाव आहे ॲथर एनर्जी. ॲथर एनर्जी घेतलेला आज आज परत वाढलेला आहे बघा. मला हा 500-600 रुपयाला पाहिजे, पण त्याची वाट बघणार आहे मी आतापासून. थोडे थोडे पैसे टाकायला चालू केलेले आहेत. एकदम हाय फॉर्मेशन मध्ये ब्रेकआउटच्या तयारीत आहे. एकदम हाय म्हणजे 800चा रेजिस्टन्स आहे. 600 रुपयाला पाहिजे होता माझ्याकडे, 600 रुपयाला मीच झालेला आहे. मीच म्हणजे मी लक्ष दिलं नव्हतं याच्यावरती, त्यामुळे माझ्या हातातून गेलेला निघून हा. तर तुम्ही ॲथर एनर्जीला ट्राय करू शकता. 800 रुपयाच्या अराउंड हायेस्ट पॉईंट आहे. 800 रुपयाला घ्या. जर लकीली 600 रुपयाला मिळाला तर डबल बाय करा. आता ओला कंपनी ऑलरेडी डिस्टॉर्ट झालेली आहे. ओला कंपनीचा विषय जवळ ऑलमोस्ट संपलेला आहे. स्टॉक डाऊन आहे. त्यानंतर याला इलेक्ट्रॉनिक व्हेकलमध्ये एक आहे ग्रीव्स कॉटन. तो पाठीमागे मी दिला होता, तो पण काय एवढा परफॉर्मन्स करत नाही. साऊथ इंडियामध्ये कंपनी चालते ग्रीव्स कॉटन. त्याच्यानंतर तर टॉपला आता भारतामध्ये टॉपला आहे बजाज ऑटो, जी की बजाजची चेतक गाडी सर्वांना माहिती आहे. ती सध्या इलेक्ट्रिक टू व्हीलरमध्ये फॉर्ममध्ये टॉपला आहे. सेकंडला येते iQube टीव्हीएसची आणि थर्ड नंबरला येते ॲथर. आता विशेष काय बघा की तुमच्याकडे जर iQube किंवा चेतक असेल आणि तुमच्या गाडीचा काही जर एक प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला 3 ते 4 दिवस ते रिपेअर नाहीत करून देत. पण ॲथरवाल्यांची सर्व्हिस खूप क्विक आहे. नंबर 1. नंबर 2, तुम्हाला ॲथरच्या गाड्या कुठंच रस्त्यात बंद पडलेल्या दिसणार नाहीत. नंबर 3, या दोघांपेक्षा पण हायेस्ट रेंज ॲथरकडे आहे आणि ॲथर सगळ्यात एक्सपिरियन्स्ड आहे. अजिबात ते आउटसाइड मॅन्युफॅक्चरिंग करत नाही, सगळं इन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग त्यांचं आहे. सो असंच सेम स्टोरी झालेली आहे. जशी ॲथरची स्टोरी आहे तशी सेम स्टोरी होती रॉयल एनफील्ड या कंपनीची 2005 साली. तर त्यावेळेला ना हवा कोणाची चालू होते तर त्यावेळेला स्प्लेंडर स्प्लेंडर गाडी आलेली नवीन, मला वाटतं 2005 साली, 4-5 साली. त्यात डिस्कवर, प्लॅटिना यासारख्या गाड्या थोड्याशा त्या काळी यायला लागल्या होत्या. बॉक्सर एक होती बजाजची किंवा दुसऱ्या बजाजवाल्यांच्याच काही गाड्या त्यावेळेला फॉर्ममध्ये होत्या आणि हिरो हिरो होंडाची स्प्लेंडर गाडी होती. शाईन सारखी असतील किंवा पॅशन प्लस किंवा पॅशन प्रो, ह्या गाड्या त्यावेळेला थोड्याशा फॉर्ममध्ये 2005-6च्या काळामध्ये. पण त्यावेळेला रॉयल एनफील्ड अशी अचानक भरारी घेऊन एवढं मेन ब्रँडला हरवून पुढे जाईल हे याचा कोणी विचार केला नव्हता. पण ती युनिक कॉन्सेप्ट रन झाली आणि तो स्टॉकमध्ये म्हणजे तुम्ही 2005 साली जर फक्त ₹10,000 जर रॉयल एनफील्डमध्ये इन्व्हेस्ट केलं असतं, जिथं नाव आयशर मोटर्स, म्हणजे आयशर मोटरमध्ये फक्त 10,000 जरी इन्व्हेस्ट केलं असतं ना तर अख्खं शोरूम आज तुम्ही घेतलं असतं. एवढा पैसा बनतोय. जवळ-जवळ त्या 10,000चं कन्व्हर्जनवरती 1,20,00,000 1,40,00,000च्या आसपास बनते साधारणपणे. एवढे तिने वेल्थ क्रिएट करून दिलेली आहे. सो आता माझ्या अंदाजानं तर एथर टॉपला आहे आणि एकदम डॉमिनेट करतंय.
ओलाचा विषय त्यांनी संपवलेला आहे. आता फक्त बजाज आणि अ, दुसरं म्हणजे टी-व्ही-एस iQube हे 2च त्यासोबत कॉम्पिटिशन आहे. सो Ather एनर्जी मला वाटतं, की मोठ्या-मोठ्या इन्व्हेस्टमेंट्स त्यांना मिळत आहेत सध्या. तर खूप जास्त डॉमिनेट करून वरती जाईल आणि विशेष काय बघा, वर बजाज आणि टी-व्ही-एसची ना स्वतःची चार्जिंग स्टेशन नाहीयेत. ते म्हणतात, की तुम्ही कुठेही चार्जिंग करा. पण Atherने एक युनिक कन्सेप्ट काय केली, की त्यांनी ठराविक काय-काय ठिकाणी चार्जिंग स्टेशन पण स्वतःची काढलेली आहेत. म्हणजे तिथं नेऊन तुम्ही Ather गाडी नेऊन पळदिशी चार्ज करून घेऊ शकता लगेच. म्हणजे घरी जर तुमची गाडी 4 तासात चार्ज होत असेल, तर तुम्ही चार्जिंग स्टेशनला 2 तासात चार्ज करू शकता. सो खूप बिझनेस मॉडेल मला याचं युनिक वाटलेलं आहे. मी पाठीमागेच अॅनालिसिस खूप दिवसापूर्वी म्हणजे 2 वर्षापूर्वी केलं होतं. एक 7-8 महिन्यापूर्वी केलं होतं. त्यावेळेस मला खरं तर घ्यायचा होता. पण हातातून निघून गेलाय. हा खूप मस्त रॅली आहे. ॲक्चुअली ₹300 ला माझ्याकडे पाहिजे होता स्टॉक हा, जो की आता ₹800 ला मला घ्यावा लागतोय. बट मी म्हणेल की आता थोड्या क्वांटिटी घ्या. नंतर डाउन साइडला तर थोड्या क्वांटिटी घ्या. पण हातात ही रॅली मिस होऊ नका. कारण एवढा मोठा फॉल चालू आहे, तरी पण हा स्टॉक आउट परफॉर्म करतोय. प्लस हा पेट्रोल डिझेलचं संकट लवकर मिटणार नाहीये आणि सरकार इथून पुढं सरकारच्या पण लक्षात आलंय की कधीही कोणाचं युद्ध वगैरे लागलं तर हे पेट्रोल डिझेलवर लय डिपेंड राहून जमणार नाही. त्यामुळे सरकार आपल्याकडे फ्रीमध्ये असणारी एनर्जी आहे, जी की सोलार एनर्जी फ्री ऑफ कॉस्ट आहे. किती पण वापरा. तर त्यामुळे सरकार सोलार एनर्जीला खूप जास्त प्रमोट करणार आहे या ठिकाणी. त्याच्यामुळे तो वारी इंजिनिअर एक आहे वारी एनर्जीज तो तर चालेल सोलार प्लेटसाठी. पण तुम्हाला Ather तर मस्त चालणार आहे बघा. कारण हे मोबाईलसारखं आहे. तुम्ही जर कुठली इलेक्ट्रिक गाडी घेतली 5 ते 6 वर्षानं त्या गाडीला रिसेल व्हॅल्यू नाहीये. ती गाडी ऑलमोस्ट भंगारात विकावी लागेल तुम्हाला. सो तुम्हाला 5-6 वर्षांनी परत दुसरी गाडी घ्यावी लागणार आहे आणि ती पण इलेक्ट्रिकच घ्यायला लागणार आहे. सो हे सर्क्युलेशन मोबाईलसारखं चालू राहणार आहे. पूर्वीच्या काळी लोकं सेकंड हँड मोबाईल पण दुकानातून विकत घ्यायचे. आता सेकंड हँड मोबाईल कोणी विकत घेतं, डायरेक्ट नवीन घेतं. सो असंच गाड्यांच्या ह्याच्यामध्ये होणार आहे. सेकंड हँड गाड्यांचं मार्केट ऑलमोस्ट हळू पुढच्या 7, 8, 10 वर्षामध्ये डाऊन होऊन जाईल आणि लोकं गाडी घेतील 5-6 वर्ष, 7 वर्ष यूज करणार, ती फेकून देणार, परत नवीन गाडी घेणार. सो असं हे सर्कल चालू राहील आणि याच्यामुळे 2-3च ब्रँड मार्केटमध्ये टॉपला रँकिंग करतील आणि बाकीचे ब्रँड हळू चायनीज ब्रँड वगैरे दिसतात मार्केटमध्ये ते सगळे शटडाउन होऊन जाणार आहेत. हे जे आहेत iQube आणि Chetak ह्या दोघातला पण एक जण कोणतरी निघून जाणार आहे मार्केटमध्ये लक्षात ठेवा. कोण डाउन होईल माहीत नाही. निघून जाईल किंवा हाय गाड्या त्या मॉडिफाईड करून दुसऱ्या नवीन काढतील. असं होणार आहे. पण Ather वरचं कसं आहे Ather डॉमिनेट करतं आणि एक सिंगल प्रॉडक्ट आहे. ऑल इलेक्ट्रिक टू व्हीलर. सो त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगेल, की तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं ट्राय करा Atherला पण अल्ट्रा लाँग टर्मसाठी करा. म्हणजे तुम्ही 2-3 वर्षासाठी बाय कराल. मला 2-3 वर्ष मला जर Ather घेतला होता काहीच मूव्हमेंट नाही. अशासाठी नका करू. घ्यायचं तर कमीत कमी तुम्ही 10 वर्षाच्या हिशोबाने याला बाय करा. तर चांगली वेल्थ बनेल. पैसे नाहीत बनणार, वेल्थ क्रिएट होईल. तर अशा प्रकारे तुम्हाला हा एक स्टॉक म्हणजे आज 3 हॉट स्टॉक दिलेले आहेत बघा मी तुमच्याकडे. एक तर पहिला येतो ITBIZ जो की तुम्हाला 2 वर्षासाठी 2 ते 3 वर्षासाठी बाय करा. टाटा गोल्ड पण 2 ते 3 वर्षासाठी करा आणि जर Ather तुम्ही घेणार असाल तर अल्ट्रा लाँग टर्मसाठी घ्या. स्विंग आणि पोझिशनला मी 28-29 तारखेनंतर म्हणजे आता हा तर आठवडा खूप छोटा आहे. पुढचा पण आठवडा छोटा आहे. पुढच्या आठवड्यात पण मला वाटतं की मंगळवारी परत सुट्टी आलेली आहे. आय थिंक काय ईद आहे मला वाटतं. महावीर जयंती आहे. सो महावीर जयंतीची मंगळवारी पण सुट्टी आलेली आहे. त्यामुळे त्या सुट्ट्यानंतर जो 27-28 तारखेला जे आपला ॲस्ट्रो इव्हेंट येतोय त्याच्यानंतरचं मी तुम्हाला डायरेक्शन प्रॉपरली देऊ शकतो. मग आपण ठरवूयात की काय करायचं. सो पोझिशनची एकदा ट्रेड चालू झाली ना, तर रोजच्या रात्रीच्या क्लासमध्ये 2-3 स्टॉक येतील. लाईव्हमध्ये 2-3 येतील. तुम्ही दमून जाल एवढे स्टॉक्स यायला चालू होतील. आता फक्त पेशंटली वेट करा. नवीन बायिंग करण्याचा कुठलाही प्रयत्न किंवा ट्राय करू नका. फक्त हे टर्मसाठी करा कारण मार्केट क्रॅश आहे तर लाँग टर्मची अपॉर्च्युनिटी चांगली बनते. एवढ्याच हिशोबाने तुम्ही फक्त जा. आता उद्या मी कदाचित PSU बँकेचे स्टॉक दिले जसं युनियन बँक दिलाय ना तसं बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, कर्नाटक बँक असे पण स्टॉक फाइंड आउट करेल कारण ते पण मी रडारवर थोडे घेतलेले आहेत. पण त्याच्यावरती येस नो आहे. ते उद्याच्या क्लासमध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करेल. ओके. सो मला वाटतं की क्लास सर्वांचा डेफिनेटली आवडलेला असेल. खूप साऱ्या गोष्टी आपण या ठिकाणी डिस्कस केलेल्या आहेत. बऱ्याचशा गोष्टी नवीन पण आपण या ठिकाणी शिकलेलो आहे. ठीक आहे. सो 1 मिनिट.